सर्व कणकवलीकरांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकवलीकरांनी मला साथ दिलेली आहे। त्या प्रत्येकाला देतो ज्यांनी ज्यांनी जादा मेहनत घेतली। आमदार निलेश राणे यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली, राजन तेलींनी घेतली, वैभव नाईकांनी घेतली, उपरकरांनी घेतली, सतीश सावंतांनी घेतली, वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी घेतली, आरपीआयच्या लोकांनी, मनसेच्या लोकांनी घेतली। सगळ्यांनी त्या ठिकाणी खारीचा वाटा या सगळ्याच्यामध्ये उचललेला आहे आणि म्हणून हा विजय कणकवलीतला विजय हा मी सांगितलं होतं। कणकवली एक महत्त्वाचं केंद्र आहे राज्यातलं, व्यापारामध्ये असेल, राजकीयदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या या कणकवलीचं शहराचं महत्त्व हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे आणि पुन्हा एकदा एक स्नेहभावाचं वातावरण, एक माणुसकीचं वातावरण, एक प्रेमाचं वातावरण या शहरामध्ये आम्ही निर्माण करू। कोणीही कुठल्या पक्षाचं जरी असलं त्याचं काम कसं पहिलं त्या ठिकाणी होईल हा माझा प्रयत्न राहील। तिथं प्रत्येकाला अडवून तू या पक्षाचा, तू माझ्या विरोधात, ही भूमिका बंद। दादागिरी, भय, दहशती पूर्ण नष्ट आणि लोकशाही ही पूर्ण प्रस्थापित या शहरामध्ये होईल आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी, प्रत्येक मतदाराला, कणकवली शहरवासियांना आणि जे या शहरावर अवलंबून असणारे जे पर्यटक असतील किंवा ज्यांच्या या शहरावर वावर आहे या सगळ्यांना कशी मदत या सत्तेच्या माध्यमातून होईल हा माझा एक प्रामाणिक नाही। मी आत्ताच बाहेर पडतोय, तुम्ही आल्यालाच मला त्या ठिकाणी घेतलंय। मी सगळ्या नेत्यांशी भेटणार आहे आणि सगळ्यांची भेट घेणार आणि शिक्षण हे देऊच, पण काहीतरी ठळक काम कणकवली शहरासाठी आपल्याला करावं लागेल आणि ती भूमिका माझी या पुढच्या काळामध्ये राहील। कारण मी कणकवली करायला शब्द दिलेला आहे आणि म्हणून अजून एक सांगतो, खरं तर मी आज माझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत, भाजपचे आजचे कार्याध्यक्ष आहेत, त्यावेळी मी मागच्या वेळी भाजपचा उमेदवार होतो 2018 मध्ये, त्यावेळी माझा पराभव झाला 36 मतांनी। त्यावेळी रवी चव्हाण कणकवलीमध्ये आले आणि रडले, एकटा म्हणून। आज जसं मी रडतो त्यांना वाईट वाटलं की हा संदेश पाटील इथं पराभूत झालाय। संदेश, अटल बिहारी वाजपेयी यांचं तू कविता लाव आणि पुढच्या वेळी तू निवडून आला पाहिजे, ही ती प्रेरणा घेतली आणि मी आज त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे। आणि मी तुम्हाला म्हणजे विरोधकाचं सुद्धा मोठेपण सांगतो, जो माझ्यासाठी त्यांनी ताकद लावली, लढला माझ्यासाठी आणि ज्यावेळी मी पराभूत झालो 36 मतांनी त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्या अश्रूचं मी आज फुलं केलेली आहेत। मी आज संदेश पाटील म्हणून पुन्हा एकदा विजय झालो। शहर विकास आघाडी म्हणून निलेश राणेंना सुद्धा किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्यांना, वैभव नाईक असतील, सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मेहनत घेतली आणि एक जो म्हणजे भय होता या शहरामधला तो भय काढून टाकण्याचं काम निलेश राणेंनी केलं आणि या शहराचं मी पालकत्व घेणार आहे। या शहराला जो विकासाचा निधी आहे हा कुठेही त्या ठिकाणी मी कमी पडू देणार नाही अशा पक्षाचा त्यांनी, अशा प्रकारे त्यांनी शब्द दिला आणि या सगळ्यावर कुठंतरी कणकवलीतल्या जनतेनं म्हणजे शहर विकास आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत, शिंदे सेना असेल, शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल, आरपीआय असेल, या सगळ्यांनी जो खालीचा वाटा या सगळ्या रामाच्या सेतूमध्ये उचलला आणि म्हणून मला हे यश त्या ठिकाणी मिळालं आणि म्हणून मी कणकवलीवासियांचं मनापासून ऋणी आहे। कारण लढत कशी झाली बघितली तुम्ही, हाय हॉटेल झाली, कशा पद्धतीने निकाल येत होते हे सुद्धा तुम्ही पाहिले आणि शेवटी हा कणकवलीचा विजय आहे, कणकवलीकरांचा विजय आहे। हा संदेश पाटलाचा विजय नाही, संदेश पाटला फक्त नाममात्र आहे। मी प्रवृत्तीच्या विरुद्ध लढत होतो, जी अपप्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी लढत होतो आणि कणकवलीकरांनी शेवटी प्रामाणिकपणा, सत्य हे त्या ठिकाणी जिवंत ठेवलेलं आहे आणि त्या सत्याचा अखेर त्या ठिकाणी विजय। भाई तुमच्यावर सातत्याने पैसे घेतल्याचे पण खालच्या पातळीपर्यंत आरोप केले गेले, त्याबाबत काय सांगाल? मी तर माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रलोभनं आली, म्हणजे श्रीधर नाईकांच्या हत्येपासून साक्ष तुम्ही बदलावी याच्यापासूनचे त्यावेळी 35 वर्षापूर्वी 50 लाखाचं मला हप्ता देण्याचं ठरवलं होतं की 50 लाख रुपये घे आणि तू साक्ष बदल, पारकर कुटुंबानं साक्ष बदलावी। हे पारकर कुटुंब त्या ठिकाणी कुठलीही साक्ष, माझ्या आईनं स्वतः साक्ष दिली, माझ्या भावाने दिली, मी दिली। त्यापासून म्हणजे आमदारकीच्या निवडणुका आतापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक आमिष त्यांनी त्या ठिकाणी मला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण माझी लढाई ही तत्वाची होती, सत्याची होती आणि एक कणकवली शहर हे जे काही शहर जे आहे, जे भ्रष्ट टोळी या शहरावर जी बसलेली आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 400 कोटी रुपये 8 वर्षामध्ये आले, 400 कोटी कुठे गेले हा प्रश्न कणकवलीकरांचा आहे आणि म्हणून या भ्रष्टाचारानं त्या ठिकाणी घरी बसवण्याचं काम या निकालातनं कणकवलीतल्या जनतेने केलेलं आहे। पण शेवटी राजकारण संपलं, आता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या शहराचा त्या ठिकाणी विकास करणार आहोत आणि जिथं जिथं प्रत्येकाची मदत लागेल या शहराच्या विकासासाठी त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि खऱ्या अर्थाने 5 वर्षामध्ये या शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील। मतदार म्हणून तुम्ही मतदारांना आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत। मी माझ्या
आई वडिलांचा सुद्धा त्या ठिकाणी जो आशीर्वाद आहे तो मला मिळालेला आहे. स्वयंभू रवळनाथ आणि भालचंद्र महाराजांची जी समाधी आहे तिचा आशीर्वाद मिळालेला आहे. साईनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये मी कणकवलीकरांचं सगळं आता राजकारण संपलं. किती मतांनी सगळे विजय माझे झाला आहेत. ताई? किती मतांनी विजय झाला? बाई खरं तर कणकवलीकरांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की ते अशा आमिषांना बळी पडले नाहीत आणि ते लोकशाहीच्या बाजूने राहिले. त्याबद्दल कणकवलीकरांचं मी अभिनंदन करतो आणि कनकवासियांचं पण अभिनंदन करतो की कनकनगरवासियांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी त्या पद्धतीने माझा विजय जो आहे जवळजवळ 150च्या फटकाने दिलेला आहे. जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, जिल्हाध्यक्ष तुमच्या विरोधात उभे होते राष्ट्रवादीचे. समोर कोण उमेदवार होत आहे आम्हाला माहिती नाही, पण ज्या लोकांनी ज्या जनतेने आम्हाला जो कौल दिलेला आहे तो खरा म्हणजे वाखाणण्याजोगा आहे. आणि कनकनगरवासियांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर कणकवलीतल्या तमाम कणकवलीकरांचे ज्या आमिषाला बळी पडले नाहीत, ज्यांनी काय काय पैसे वाटप झाले पण पैशाच्या बाजूने लोक राहिले नाहीत, ते लोक लोकशाहीच्या बाजूने आणि सत्तेच्या बाजूने राहिले. त्याबद्दल मी सर्व कणकवलीकरांचे आभार व्यक्त करतो.